आजरा शहरांतर्गत महामार्गासह पाणी प्रश्नावर ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं आंदोलन. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे प्रशासनाचं वेधलं लक्ष. संभाजी चौकात ठिय्या मांडून रोखला रस्ता. गेले अनेक महिने आजरा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत नसल्यानं लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नव्या पाणी योजनेने झालेल्या अंतर्गत रस्त्यांचं उत्खनन आणि सोबत शहरातून होत असलेल्या संकेश्वर बांधा महामार्गाच्या बांधणीने सर्वसामान्य आजरेकर आणि वाहन चालक मेटाकुटीला आलाय. या प्रश्नांसह इतर प्रश्नाबाबतची निर्गत तातडीने होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आजरा शिवसेनेने आज इथं आंदोलन छेडलं. याबाबत प्रशासनाने कार्यवाहीची हमी दिली, पण त्या आठवड्यात न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या दोन महत्त्वाच्या प्रश्नांसह इतर समस्यांबाबत आजरा नगरपंचायत प्रशासनाला वारंवार लेखी तोंडी सूचना देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलंय. परिणामी आजरा आंबोली मार्गावरील भाई थिएटर ते तहसील कार्यालयापर्यंतचं काम रखडलंय. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. किरकोळ अपघात होत आहेत. व्यावसायिक आणि नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. याकडे महामार्ग ठेकेदाराचे दुर्लक्ष असल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय आजरा शहरभर नव्या पाणी योजनेच्या निमित्तानं सर्वत्र खुदाई होतीये. ठिकठिकाणी मनमानी पद्धतीनं पार्किंग केलं जात आहे. परिणामी शहरवासियांसह परगावच्या वाहन चालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं. संभाजी चौकादरम्यान दुतर्फा लावलेली खासगी वाहनं आणि लक्झरी बसे शहराबाहेर उभ्या करण्याबाबत सूचना कराव्यात. रस्ता दुतर्फा पादचाऱ्यांना खुले करावेत. नवीन निळपाणी योजनेचं खोदकाम मुजवून आवश्यक तिथंच घ्यावं. ऐतिहासिक व्हिक्टोरिया पुलाच्या डागडुजीसह विरंगुळा केंद्र तयार करावे. व्हिक्टोरिया पुलाचं जतन करावं आणि महामार्ग कामात प्रचंड आलेल्या वृक्षतोड झालेल्या परिसरात झालेल्या वृक्षतोडीस पर्याय म्हणून लागवड करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्यात. दरम्यान प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास आज मोठा मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी प्राध्यापक सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, युवराज पवार आदींची भाषणं झाली. शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, गडिंग्लजचे दिलीप माने, महेश पाटील, दिनेश कांबळे, संजय एसादे, प्रभाकर कोरवी, सलीम लतीफ, मंजूर मुजावर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.